नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या आमच्या गप्पा लाईव्ह या कार्यक्रमात स्वागत. गप्पा लाईव्ह हा आमचा एक प्रयत्न आहे ज्यामध्ये आमच्या न्यूजरूममध्ये अनेक क्षेत्रातले विविध क्षेत्रातली मंडळी येतात आणि दिलखुलास गप्पा होतात. अनेकदा तर त्या आमच्या सहकाऱ्यांमध्ये सुद्धा गप्पा होतात. आणि अशाच या गप्पांच्या सत्रामध्ये आज आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे. एक असं मराठमोळं व्यक्तिमत्व जे बऱ्याच काळापासून सध्या तरी महाराष्ट्रात किंवा भारतात नाही आहे, अमेरिकेमध्ये, आणि कीर्ती मात्र त्यांनी मिळवलेली आहे आणि नाव गाजवलेलं आहे ते महाराष्ट्रात आणि जगभरात सुद्धा. कोविडचं निमित्त ठरलं आणि या एका हसऱ्या डॉक्टरनं सगळ्यांनाच कोविडच्या काळात सुद्धा हसवलं, आशा दाखवली आणि कोविडच्या कठीण काळातून पुढे जायला मदत केली. आणि नंतर त्यांच्या बोलण्याची पद्धत इतकी आवडली लोकांना की अनेक विषयांवरचं त्यांचं बोलणं आवर्जून ऐकलं पाहिलं जाऊ लागलं. आणि असेच हसऱ्या चेहऱ्याचे आणि कठीण विषयाच्या बाबतीत सुद्धा दिलखुलास पद्धतीनं मार्मिक टिप्पणी करणारे डॉक्टर रवी गोडसे आज आमच्या गप्पा लाईव्ह या कार्यक्रमात आहेत. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. मी आणि माझे सहकारी आम्ही एकत्र गप्पा मारणार आहोत डॉक्टर रवी गोडसे यांच्याशी. तुम्हाला एकतर कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतरचं जग हे स्वतःमध्ये ते एक स्थित्यंतर आहे, आणि दुसरी गोष्ट आता जी एप्स्टीन फाईलचा फिनॉमिना आपल्याला पाहायला मिळतोय. एप्स्टीन जाऊन आता वर्ष लोटली. एप्स्टीन फाईल हे प्रकरण सुद्धा जुनं आहे, पण जगभरामध्ये दरवेळी काहीतरी ट्रिमर्स पाहायला मिळतात, धक्के पाहायला मिळतात. तर तुम्ही अमेरिकेतून या घटनेकडे कसं पाहताय? हे सगळं काय प्रकार आहे? आमच्या सगळ्यांच्या कल्पनेच्या पलीकडे काय चाललेलं आहे ते बघा. अमेरिकेतही मेन न्यूज आहे आणि बरेच चाललंय. आणि आता काय झालंय ना, न्यूज आपण कुठून घेतो? पूर्वी टी व्ही चॅनलकडून, वर्तमानपत्र वाचायचं आहे, आता सोशल मीडियावर असतं. आणि सोशल मीडियावर खरं काय आणि खोटं काय ते कसं कळणार ना? यकी लाए जो क्या लाए, जो शक लाए तो क्या लाए, की बातों से तेरे सच झूठ का इम्कान नहीं होता. मग कसं कळणार ना की हे जे आपण म्हणतो खरं काय आहे खोटं काय आहे? सर्वात सगळ्यांच्या मध्ये प्रश्न काय आहे की ट्रम्प तात्या त्याच्यामध्ये होते का नव्हते, बास. बाकी कोणाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. हे सगळं त्याच्यावर पत्त्याचा बंगला त्याच्यावर उभा आहे. पण त्याच्यात ट्रम्प यांचं आतापर्यंतचं एक खुलं आयुष्य, त्याच्यात अनेक गोष्टी तर ते उघडपणे बोलतात सुद्धा. त्यांचे फोटो वगैरे पब्लिश आहे, त्यांची अफेअर जी काही असतील नसतील ती. त्यामुळे आता त्याच्यात नवता पण राहिली नाहीये काही समोर आलं तरी. 4 वर्ष बायडन काकांचं राज्य होतं. बायडन काका तसे सज्जन आहेत. ते थोडे कन्फ्यूज झाले होते, पण ते काय पॉलिटिशियन आणि कन्फ्यूजमध्ये कळणार तरी कसं ना, कन्फ्यूज आहेत. तर ते आणि कमला हॅरिस ते सज्जन आहेत, तसे बऱ्यापैकी ठीक सज्जन आहेत ते. तर त्यांच्या जस्टिस डिपार्टमेंटमध्ये हे बाकीचे लोक बसलेत. पूर्वी कसं होतं ना, लोक कामाबद्दल बोलायचं नाहीत. मी स्कॉटलंडला गेलो होतो आणि प्रेसिडेंट निक्सनचा सिक्रेट सर्व्हिस एजंट, त्यांचा प्रोटेक्टर बॉडीगार्ड माझ्याबरोबर होता, पण तो त्याच्या कामाबद्दल बोलायचा नाही कधी. कारण तो बोला, तुम्ही सांगाल का तुमच्या 40 वर्षाच्या पूर्वीच्या पेशंटला हा डिसीज होता? शक्यच नाही. आता सगळे लोक ट्विटच करतात. कामावर जायच्या आधीच मेमोआर लिहून टाकतात ते, की माझ्या आठवणी मी याच्याबरोबर केलो. काय हेच नाही, एथिक्सच उरलं नाही. तर त्याच्यामुळे कुठल्या तरी जस्टिस डिपार्टमेंटच्या माणसाने लीक केलं असतं. बायडन काकांच्या 4 वर्षामध्ये 2020 to 2024 मध्ये ट्रम्प आणि एप्स्टीन हे लीक झालं नाही, याचा अर्थ तो बॅट्समन अस्तित्वात नाही. तुम्ही जगायचं म्हणजे तुम्ही बघायचं थांबवलं तरी चालेल. बाकीचे प्रश्न कसे येतात मला. आणि दुसरं कसं असतं, आता तर AI मुळे काही शक्य असतं. कोणाबद्दल एप्स्टीनबद्दल बोलताना यांचं नाव आलंय त्यांचं नाव आलंय, वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. की प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स आपल्याला असं ठरवाल की एखाद्या माणसाने एखाद्या लहान मुलीबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध काही केलं असेल तर किती घृणास्पद अपराध आहे तो. पण तिच्या इच्छेविरुद्ध म्हणजे तिची इच्छा असून सुद्धा उपयोग नाही ना, कारण आपण मायनर राईट या आपण हे मानतो की म्हणजे दॅट इज द सर्वात घृणास्पद. तो सर्वात घृणास्पद नाहीये अपराध. एखाद्या अल्पवयीन मुलीबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही काय केलं तो जगातला 2 नंबरचा घृणास्पद अपराध आहे. नंबर 1चा काय असेल? एखाद्या माणसावर तुम्ही खोटा आळ घेतला की त्याने असं केलंय, म्हणजे ही गोष्ट एवढी घृणास्पद आहे की त्याच्यावर खोटा आळ घेणं हे त्याच्यापेक्षाही घृणास्पद असेल. म्हणजे आता आम्ही जे इकडून म्हणजे आत्ता ज्या बातम्या येत आहेत एप्स्टीन फाईलबद्दल, एकतर त्याच्यामध्ये घृणास्पद दिसतंय कारण खूप लहान मुलींचा वापर केलेला आहे. फोटोज आहेत, सगळेच काही AI नाही आहेत. म्हणजे ते तर आता सगळीकडे छापून आले आहेत. म्हणजे सगळ्या वृत्तपत्रांपासून मोठ्या माध्यमांनी ते छापलेले आहेत. आणि मान्यही केलं आहे, अनेक मान्यवरांनी मान्यही केलं आहे की त्यांचे संबंध तिकडे होते किंवा त्या बेटावर ते गेले होते.
तर त्यामुळे तो प्रकार नाही म्हटलं तरी एकदम गंभीर आहे. तर त्याच्याकडे एकतर अमेरिकेतली जनता कशा पद्धतीने पाहते आहे. मला आणखी एक सांगायला पाहिजे की एका पीडितेने ही पुस्तक लिहिलेलं आहे जे तिच्या मृत्यूनंतर छापलेलं आहे आणि तिने हे सगळं क्रौर्य लिहिलेलं आहे. तर हे सगळं फार गंभीर आणि फारच गंभीर आहे. तर तिथली जनता याच्याकडे किती गांभीर्याने पाहते आहे आणि याचा परिणाम किती होतोय तिथे अमेरिकेमध्ये. म्हणजे कधी कधी काय असतं ना, एखाद्या गोष्टीमध्ये राजकारण संपतं. या गोष्टीमध्ये आता राजकारण फार नाही उरलं. जे रिपब्लिकन डेमोक्रॅट कोणी असेल ते म्हणतात याच्यामध्ये जे आहेत त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. पण कधी कधी कसं होतं ना की देर इज समथिंग कॉल्ड ॲज, आय डोंट वॉन्ट टू यूज दॅट वर्ड ऑन टी व्ही, देर इज समथिंग कॉल्ड ॲज स्टॅच्युटरी, ज्याला आपण हे म्हणतो 4 लेटर वर्ड आहे, आरने चालू होतं. हां, स्टॅच्युटरी म्हणजे कसं आहे की एखाद्या वयापेक्षा कमी माणसाबरोबर तुम्ही संबंध ठेवले तर वेदर इट वॉज स्वेच्छेने, म्हणजे स्वेच्छेने असले तरी दॅट इज कन्सिडर्ड ॲज, कारण त्यांचं वय कमी आहे. पण त्याच्यामध्ये मग लिगल अँगल होतो की एका 16 वर्षाच्या मुलाचं 15 वर्षाच्या मुलीबरोबर प्रेम होतं, त्यांचे संबंध होते, पुढच्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्याला कोर्टात विचारलं तुझ्यावर कधीतरी याचा आरोप होता का, आणि त्याला उत्तर हो द्यायला लागलं. कारण जेव्हा त्यांचं रिलेशनशिप होतं, तुम्हाला त्याचा पण ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स नाही आहे. याच्यामध्ये आता सगळे लोक म्हणजे ज्या पद्धतीने ते पेश करतायत ते एकमेकांना विचारतात की मग तुम्ही क्लिंटनबद्दल का नाही बोलत, तुम्ही फक्त याच्याबद्दल का बोलता. मग आणि दुसरा याच्यामध्ये मोठा अँगल काय माहिती आहे का, की ह्याचा जो खूप विचार करायला लागतो आपल्याला. हा एप्सिन होता तो यहुदी आहे ना. आता सगळ्या यहुदी ज्यूइश लोकांना इस्रायल आवडतंच असं नाही, पण बहुतेकांना आवडतं. 95 ते 98% लोकांना आवडतं. तसंच इस्रायल एवढं पुढे आहे. भारताच्या बाहेर राहणारे भारतीय लोक आहेत, त्यांना भारताने आपलं म्हटलं किंवा सिटिझन केलं तर एका दिवसात आपली 2 नंबरची का जवळजवळ 1 नंबरची इकॉनॉमी होईल. त्या लोकांना तेवढं जवळ घेऊन आला तर इस्रायलने ह्याच्या मागे काही हात होता का, हा जी कॉन्स्पिरसी थिअरी आहे. कारण एखाद्या माणसाला ब्लॅकमेल करायचं असेल, आता या माणसाकडे डिग्री पण नव्हती, तो अचानक एवढा मोठा फायनान्सर कुठून झाला, पैसे कुठून आले, विमानाचे पैसे कोणी दिले, आणि या जगामधली सगळी जी डील्स होत होती तेव्हा. आणि एक ना दुसरं ना, हा थोडा गंभीर होत आहे, मला गंमत करायची होती पण लोकांच्या लक्षातच येत नाही आहे की 2008 साली त्याच्यावर, आणि त्याच्यावर काय आळ वगैरे नाही, त्याने स्वतः मान्यता दिली स्वखुशीने, म्हणजे त्याच्यात काही शंका नाही. आता तो गुन्हेगार होता 2008 नंतर. त्याच्यानंतर लोकांनी त्याच्याशी संबंध ठेवले. मग का ठेवले? आता एक मुद्दा पडला की ब्लॅकमेलिंग. तर ब्लॅकमेलिंग म्हणजे एप्स्टीन फाईल हा ब्लॅकमेलिंग टूल आहे का अमेरिकेचं? अमेरिकेचं नाही, लोकांना वाटतं इस्रायलचं आहे का. कारण त्याचा सर्वात मोठा कुठे आहे, 1993 मध्ये जेव्हा क्लिंटन काका आले होते तेव्हा ऑस्लो अकॉर्ड झाले ना, म्हणजे यासर अराफात आणि इस्रायलच्या प्राईम मिनिस्टर बरोबर. तर ते पहिल्यांदी कुठल्या तरी अरब राष्ट्राने मान्य केलं आणि इस्रायलने मान्य केलं की 2 स्टेट सोल्युशन असेल. तर तो ऑस्लो अकॉर्ड करणारा जो होता रॉड, तो आणि त्याची बायको, त्यांच्या मुलांच्या नावाने एप्स्टीनने $5-5 मिलियन ठेवले. त्या माणसाने ते, असं कुठलाही मित्र असेल त्याच्या मुलाच्या नावाने तुम्ही, म्हणजे हे फारच ताणलं जात आहे. मग आता हे पॅलेस्टाईनवाले लोक म्हणत आहे की हे जे डील तुम्ही आम्हाला चांगलं 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 म्हणून आमच्या डोक्यावर मारलं, ते डील विकत घेतलेलं होतं का, मग त्या डीलला काय अर्थ राहिला. आणि इस्रायलवर असा नेहमीच ते आरोप करतात की पैसे खूप आहेत त्यांच्याकडे, की त्याच्यामुळे मग त्यांनी, किंवा ते काय करतात पॉलिटिक्समध्ये तुमच्या अगेन्स्ट ॲड वगैरे देतात, त्याच्यामुळे खूप पैसे, असा आरोप ते करतातच असं नाही. पण त्यांची ती, म्हणजे 1972 जेव्हा म्युनिक ऑलिम्पिक्स झाले तेव्हा त्यांच्या खेळाडूंना मारलं होतं. तर त्यांनी पूर्ण हनी ट्रॅप वगैरे वापरून जे कोणी होते त्यांना हुडकून मारलं. तर मग इस्रायलचं हे होतं का, मग हे बरोबर आहे का. मग अमेरिकेचा आणि ब्रिटनचा जो इस्रायलला आत्तापर्यंत सपोर्ट आहे तो खरंच त्यांचा सपोर्ट आहे का त्या पॉलिटिशियनचे व्हिडिओ आहेत यांच्याकडे, त्याच्यामुळे होत आहे. पण सर, आता हे इस्रायल आणि अमेरिकेविषयी बोलताना मग भारत यात कुठून येतो?
म्हणजे भारतात सुद्धा त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, विरोधक आरोप करत आहेत. सगळ्यात आधी मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी भारतामध्ये महाराष्ट्रातूनच मुद्दा घेतला होता. भारताची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये सगळ्यात कुठून आली आणि मग काय त्याच्यातलं सत्य काय? भारताच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये भारताबद्दल मला एक वाईट काय वाटतं सांगतो. तर मला काय अनिल कपूरला मी चांगला ओळखायचो, पण तो काय मला आवडत नाही ॲक्टर म्हणून. म्हणजे मी 2 कारणांकरता इंडिया सोडलं. त्यातला एक अनिल कपूर होता, कारण तो जरा चालायला लागला होता. तर त्याचा एक मी पिक्चर पाहिला होता, मिस्टर इंडिया. तर भारत त्या मिस्टर इंडियासारखा आहे, हिरो आहे साला पण दिसत नाही. म्हणजे जगाच्या स्टेजवर आता आपण यायला पाहिजे ना. आता तुम्ही बघितलं इस्रायल आणि गाझा, तुम्ही कुठलेही मनुष्य निवडला तर इस्रायल तरी त्याला तिरस्कार करेल किंवा गाझा तरी. भारत एकटा आहे जगामध्ये, तो दोघांनाही आवडेल. मग आपण जाऊन पुढे म्हणूया ना, आम्ही करून देतो. किती जगाचे आपण हे करून घ्या. आता भारताचं नाव आलं आहे त्याच्यामध्ये, की म्हणजे अंबानींचं नाव आलं आहे किंवा आपल्या पंतप्रधानांचं नाव, म्हणजे पण ते काय नुसतं मेन्शन्ड होतं ईमेलमध्ये. त्याचा अर्थ काय? केंद्रीय मंत्र्यांनी तर म्हटलं मी 3-4 वेळा भेटलो एप्स्टीनला, हरदीप पुरी, पण तसं काही संबंध नाही. 3-4 वेळा एप्स्टीनला भेटलो. हां, आणि लोकांचं कसं होतं की आता म्हणजे एखाद्या माणसाकडून तुम्ही फेवर कशाला घ्याल. ट्रम्प तात्यांचं पण नाव आहे त्या एप्स्टीनच्या फ्लाईट्सवर, पण ते फ्लॉरिडा टू न्यूयॉर्क आहे, त्या आयलँडच्या फ्लाईट लॉगवर नाही आहे. आणि तुम्ही एखादा मनुष्य तुम्हाला, आणि गंमत काय आहे त्यांचं 2008 नंतर नाही आहे, 2008च्या आधी आहे. आता लोक मोठे मोठे ब्रिटिश राजघराण्याचे वगैरे लोक ह्या माणसाने कबूल केलं आहे की तो असं करतो, आणि तरी तुम्ही त्याच्याकडून हॉटेलचे पैसे घेता, त्याच्याबरोबर राहता. नोम चॉम्स्की आणि एप्स्टीन यांचं कम्युनिकेशन, आणि हे कम्युनिकेशन त्या काळात होता ज्यावेळी एप्स्टीनवरती आधीच हे सगळे आरोप होऊन गेलेले आहेत की त्याने या गोष्टी केलेल्या आहेत, आयलंडवरच्या सगळ्या गोष्टी आहेत वगैरे. तरी ते नोम चॉम्स्कीसारखं नाव जोडलं जाणं, याच्याकडे आज अमेरिकेमधल्या जगातल्या पुरोगामी विश्वात त्यांचं मोठं नाव आहे, अमेरिकेत तर आहेच आहे. तर त्याचे पडसाद कसे पडले? म्हणजे पडसाद कसं आहे ना, की लोकांना कल्पनाच आली नाही की सोशल मीडिया हे जनावर काय असणार आहे. हे लोकांना कल्पनाच नव्हती त्यावेळेला, की आपण असं काहीतरी बोललो की बोललो झालं, पण ते एवढ्या तऱ्हेने तुमच्याकडे परत 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 येऊ शकेल हे. आणि तसं ना, तुम्हाला समयाबरोबर बदलायला पाहिजे ना. अमेरिकेचे ग्रोवर क्लिव्हलंड म्हणून प्रेसिडेंट होते, त्यांच्यावर टीका व्हायची की तुम्ही पत्र नाही लिहित. त्याला अरे पण बोंबलायला टेलिफोन आल्यावर मी पत्र कशाला लिहू. जसं ट्रम्प म्हणतात मी ट्विटच करतो ना, अख्खं जग वाचतंय माझे ट्विट सोशलवर. मग कुठेतरी आपला प्रवक्ता जाऊन बघतो, आम्ही हे 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 अरे कोण, तुझं नाव पण माहीत नाही कोणाला, फॅमिलीतल्या लोकांना कसला प्रवक्ता आणि काय. म्हणजे आपण पण ट्विटरच्या जमान्यामध्ये आपण टाईपरायटर काय बडवतोय, आपण पण तशीच डिप्लोमसी करून दाखवाल. कदाचित आपली डिप्लोमसी ही असेल की काय बोलायचंच नाही. दॅट इज ऑल्सो वन वे ऑफ डुईंग इट. मला म्हणजे प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्हाला थँक्यू याच्यासाठी म्हणायचं आहे की तुम्ही थेट अमेरिकेतनं एवढी लांब फ्लाईट घेऊन केनियामध्ये काल रात्री फ्लाईट डिले झालेली असतानासुद्धा भारतात लँड झालात आणि काही तासात तुम्ही थेट पुढारीच्या प्रेक्षकांशी गप्पा मारायला आलात. तर त्यासाठी आमच्या वतीनं आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे आभार म्हणजे मानतो. हा जो अमेरिकन प्रोफेशनलिझम आहे याच्यावरती एक वेगळी चर्चा घेतली पाहिजे की हे प्रोफेशनलिझम आणि वेळ पाळणं, ते खरंच आहे. बरं झालं तुम्ही मुद्दा केला की प्रेक्षकांना लक्षात आलं पाहिजे की अमेरिकेच्या प्रवासानंतर थेट कार्यक्रमात आलेत. नाही, ते माझं कसं आहे ना, माझं त्या बाबतीत मी थोडा इंडियन आहे. पार्किंग आणि टाईम, म्हणजे मी मूवी बनवता त्याच्यात एक डायलॉग होता की आयुष्यात एकदाच मी वेळेवर होतो, जेव्हा मी 24 तास लेट होतो. तेव्हा मी त्या टाईमवर होतो. आणि दुसरं कसं असतं ना की आपल्याकडे ना, मी म्हणून म्हणतो की अमेरिकेला धक्का बसणार आहे या ट्रेड डील नंतर. अमेरिकेत डील कसं असतं, तुम्ही हे सांगितलं की झालं, म्हणजे आम्ही बघायला पण माणसं ठेवत नाही. म्हणजे आएंगे देखेंगे सोचेंगे, अरे बुडकुले मॅडमने शिक्का नाही मारा वगैरे असं काय नसतं तिकडे. केलं की केलं, राईट. त्याच्यामुळे आता आपण या डीलमध्ये त्यांना असा झाशा देऊ ना, त्यांना वाटेल हे सगळं झालं आहे आणि आपण म्हणू ह्याच्याकडून सही नाही आली, ट्रू कॉपी नाही आली वगैरे. तर त्याच्यामुळे ते त्याच्यात अडकणार, कारण त्यांना या ब्युरोक्रेसीचा काही अंदाजच नाही आहे भारताच्या. म्हणजे हे डील याचा आपल्या ट्रेड डीलचा विषय आला म्हणून आता अमेरिकेत तुम्हाला खूप झळ बसली असेल ना. मधल्या काळात इतक्या प्रचंड प्रमाणात टॅक्स वाढला होता, टेरिफ वाढलेलं होतं. तर तुम्ही खूप एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला. टेरिफ म्हणजे काय आहे? समजा इंडियात एक सायकल बनते 1,000 रुपयाला आणि त्याच्यावर अमेरिकेने 18% टेरिफ लावला, तर त्या सायकलची किंमत होईल 1,180 रुपये. तर प्रश्न आहे 180 रुपये ते एक्स्ट्रा आहेत, ते कोण देणार? डेमोक्रॅट्स म्हणतात ते रवी गोडसे देणार, अमेरिकेतले कन्झ्युमर देणार. रिपब्लिकन्स, ट्रम्प काय म्हणतो आहे
की मग भारतातून घेणार नाही, इंडोनेशियात घेऊ. इंडोनेशिया म्हणेल आम्ही आमची किंमत कमी करू. चीन काय ते सरकारचंच असतं, ते म्हणते आम्ही आमची किंमत 900 ठेवू. त्यांनी तुमची किंमत 900 केल्यावर मग इंडियाची सायकल कोण घेणार आहे? त्याच्यामुळे ते टेरिफ कधी कधी तुम्हाला द्यायला लागतं. आणि त्याच्यावर मी एक रील पण बनवलं होतं, ते बऱ्यापैकी व्हायरल झालं होतं. पण आपल्या ह्याच्याकरता तो लोकांनी ऐकलं नसेल तर तो मुद्दा कसं असतं ना त्याच्यामध्ये, की पटकन सांगतो की मी लहान होतो, मला कुत्रे आवडायचे नाही. तर मी म्हटलं बाबांना सायकल घ्या मला. त्याला काय सायकल विकल नाही, अभ्यास करायचा. म्हटलं अभ्यास करायला सगळं येतं आहे मला. म्हणलं ठीक आहे. मग मी मित्राचं कुत्र्याचं पिल्लू उचलून आणलं. म्हटलं हे मी ठेवणार. बाबाला नको नको नको, ते कुत्रं काय वाटेल ते माग दुसरं. म्हटलं सायकल आणा. सायकल दिसली तर कुत्रा सोडतो. आणि मग कुत्रा सोडून दिला, सायकल आणली. कुत्रा मला नकोच होता. म्हणजे बाबा स्वतःला म्हणतात सम्राट चंद्रगुप्त, आई चाणक्य आणि पोर सायकल चालवत आहे गावामध्ये. खरी चाणक्य नीती अशी असते की जिंकता तुम्ही आणि दुसऱ्याला वाटतं की तो चाणक्य आहे. अमेरिकेने भारतावर 80 वर्षात किती टेरिफ लावले होते? 0. ट्रम्प तात्यांना किती लावायचे होते? 16. त्यांनी बात केली 500ची. 500 म्हणजे काय वेडेपणाच होता, शक्यच नव्हतं. मग ते आलं 50वर. 50 वरून सेटल झालं 18वर. आपण काय म्हणतो, आपल्याला 32% डिस्काउंट मिळाला. त्यांच्या दृष्टीने ते 17% 18% त्यांनी वाढून घेतलं. हां, म्हणजे 0 होतं त्याचं 18 झालं आणि आपल्याला वाटतं आपण जिंकलो. आणि कधी कधी असतं ना, रिअलिझम पाहिजे आपल्याला. जेव्हा आपण म्हणतो की मला पण अगदी भारताबद्दल एवढी आत्मीयता आहे की आपण स्वतःचं कौतुक करणं बरोबर आहे, पण म्हणजे ते कौतुक पण योग्य जोगी पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा द्रौपदीचं स्वयंवर आहे आणि भीमाने जाऊन ते स्वयंवराचं ते गदाच मारली, तर नाही बाळा. शर्त काय आहे की ते माशाच्या बाणात बाण मारायचं आहे ना, ते काय ते काम करून दाखव. त्यावेळेला भीमाचं कौतुक केलं तर कसं चालणार ना. तर आपल्या ह्याचं कौतुक करताना पण आपण थोडा सुज्ञपणा दाखवायला पाहिजे. थोडक्यात आपण आता असं म्हणू शकतो की थोडक्यात त्यांनी ब्रेकिंग न्यूजच दिली आहे की अमेरिकेतले व्हायरल डॉक्टर रवी गोडसे असं सांगतायत की भारतासाठी ही जी डील आहे भारत अमेरिका ही चांगली नाही, याच्यात तोटा झाला. नाही, हे बघा, डील असं असतं ना की दोघांचाही फायदा व्हायला पाहिजे. की दुसरा मनुष्य खूप खुश झाला ना, म्हणून मी म्हणतो पाकिस्तानला ना हरवला तरी फार हरवू नका. म्हणजे मग त्या मॅचला काही मजाच राहणार नाही. 1 रनने हरू देत. त्याच्यामुळे कसं असतं की दोघांचं जेव्हा डील होतं तर दोघे पार्टीचा फायदा पाहिजे ना. नाही तर त्या डीलला डील म्हणणार कसं. तर अमेरिका पूर्वी काहीच लावायचं नाही भारतावर. आणि अमेरिकेचं कसं दुखावलं गेलं आहे की आता आपण म्हणतोय अमेरिकेने एवढे पैसे लावले. कोण एक माईचा लाल म्हणतोय का की गेले 80 वर्ष लावलं नाही थँक्यू. शब्दांनी काय जात आहे असं आपण जरी म्हटलं की नाही लावले थँक्यू, किंवा आपण त्यांना काय सांगू शकतो, भारत त्यांना म्हणजे आम्हाला काय सांगू शकतो की तुमचा सगळा प्रॉब्लेम काय आहे, रशियाचं ऑइल, राईट. रशिया आणि युक्रेनची दोस्ती झाली तर मग काय प्रश्नच उरत नाही ना. मग भारत रशिया युक्रेनची दोस्ती करून दे, आम्हाला 0% टेरिफ लावा. अमेरिका उद्या हो म्हणेल. करून दाखवा ना यार काहीतरी. म्हणजे तुम्ही जगाच्या ह्याच्यावर आपण तसं हे केलं पाहिजे. आता आपण म्हणतो ऑपरेशन सिंदूर किती महत्त्वाची गोष्ट होती. मला विचारलं की तेव्हा अमेरिकेच्या जनतेत काय चर्चा चालली होती. तेव्हा अमेरिकेचा मनुष्य, शिकागोचा मनुष्य पोप झाला होता. अख्ख्या अमेरिकन मीडियामध्ये बातम्या होत्या की तो कांदा भजी खातो का ह्याची वडापाव खातो. म्हणजे अमेरिका म्हणजे त्यांचंच फक्त न्यूज बघतं. आणि आपण पण असं कधीतरी व्हायला पाहिजे ना की दखल घेतली जावी त्या दृष्टीने. म्हटलं की सिंधू म्हटलात तुम्ही, तसं तुम्ही म्हटलात की फ्रान्स आणि जर्मनी, मग अशी तुम्ही म्हणत होता. तुमचा एक व्हिडिओ आहे तो भारत पाकिस्तानबद्दल बोलतो, त्याचं टायटल उर्दूमध्ये आहे. तर ते सगळं काय प्रकरण आहे, तुमचं म्हणणं काय भारत पाकिस्तानबद्दलचं? माझं म्हणणं काय आहे की आपण पाकिस्तान म्हणतो तर पाकिस्तानच्या जनतेबद्दल पण आपल्याला सहानुभूती पाहिजे ना. बिचाऱ्यांना स्वतःचे लीडर्स नाही निवडता आहेत, तरुणांना कामं नाही आहेत, विजा नाही मिळत, त्यांचा पण आपण थोडा विचार करायला पाहिजे ना. आणि समृद्धी असते ना ती व्हायरससारखी असते, ती सगळीकडे पसरते. आपल्याला हवं आहे ते समृद्ध झाले, ते सुखी असले तर ते कशाला टेररिझम करतायत. मग आपल्याकरता पण चांगलं आहे. म्हणून मी काय म्हणत होतो की ब्रिटिशांनी जसं ह्यांच्यावर राज्य केलं तसं असा ॲक्ट ऑफ युनियन का नाही करत आपण भारत पाकिस्तान. आता समृद्धीचा मुद्दा आला म्हणून, श्रीमंत आणि समृद्ध झाल्यानंतर तुमची चव, टेस्ट, तुमचा दर्जा सगळ्या अर्थानं तुमचं वाढतं. तुमचं राहणीमान, खाणं पिणं असेल, वाचन आणि तुमची अभिरुची असेल. एक्झॅक्टली हा मुद्दा होता. तुमचं काय म्हणणं आहे की पाकिस्तान समृद्ध झाला तो नाही कशाला टेररिझममध्ये अडकल, तो दुबईच्या दिशेने जाईल कदाचित.
एक्झॅक्टली हेच अमेरिकेत असताना, उत्तम श्रीमंती सगळी असताना, ही जी सगळी बडी नावं आहेत ज्यांची एप्स्टीन फाईलमध्ये नावं आलेली आहेत, ही सगळी करिअरच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांना पैशाची गरज नाही, सगळी सुखं लोळण घेत आहेत. उलट काही करायचं असेल तर त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्यांना अशा काहीतरी विकृत आनंदाची कैफ का चढावा, त्यांना या गोष्टीचं आकर्षण का तयार व्हावं? नाही, ते माणसं तशी होती म्हणून ते सगळेच त्यांनी हनी ट्रॅप सगळ्यांसाठीच लावला असेल. त्यातले काही त्याच्यामध्ये अडकले. आणि पैशाचं कसं असतं ना, असं त्याला एवढं झालंय बास झालं असं नसतं लोकांना. म्हणजे अजून मिळालं तर अजून. आणि पाकिस्तानच्या समृद्धीचं कसं आहे की असं नाही की ते पण आपल्याला हे कधी ट्रायच नाही ना केलं, कारण त्यांना कधी समृद्धी आलीच नाहीये. आणि मी काय म्हटलं मला थोडंसं मी याच्यावर डिफर पण करतो बोला बोला. की फक्त समृद्धी आहे म्हणून आता हे जे जिहादी इलेमेंट्स आहेत किंवा टेररिझमचा जो थॉट आहे तो जातो असं होत नाही ना. तसं असतं तर सौदी अरेबियातला एवढा गर्भश्रीमंत माणसाने 9/11 करायला धजला ओसामा बिन नसता. लादेन परवाच्या दिवशी आपल्याकडं दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला, म्हणजे हा विषय गंभीर होतोय पण हा तुम्ही हा मुद्दा म्हणालात म्हणून, बॉम्बस्फोट करणारे डॉक्टर होते, डॉक्टरांची एक नेटवर्क आणि ते स्लीपर सेल उद्ध्वस्त केलं. बघा हे त्यांना मी जसं म्हटलं तसं समृद्धी आलीच म्हणजे ते चांगले होतील असं नाही, पण त्यातले थोडे जरी चांगले झाले आणि ते बाकीचे लोक आहेत. पण पाकिस्तानाने समृद्धी बघितलीच नाही हो कधी. आपल्याला कसं होतं ना की खराब होके उठा हो तुम्हारी निगाहों से, मैं सोचता हूँ दुनिया सवर गई होगी. त्याच्यामुळे आपल्या अपेक्षाच एवढ्या असतात ना की हे पाहिजे ते पाहिजे. तुम्ही जगातले बरेच देश घेतलेत ना, भारताचं छान चाललंय हो. म्हणजे आपल्याला लहानपणापासून फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे मस्त चाललंय आपलं. आपल्याकडे किती मस्त चाललंय हे तुम्हाला बाहेरच्या देशात गेल्याशिवाय, म्हणजे अमेरिकेच्या बद्दल नाही म्हणत माझ्या आहे. सहकाऱ्यांकडे येण्यापूर्वी तुम्ही आता दोनदा असं झालं की तुम्ही आपलं म्हणालात, तुम्हाला आता अमेरिकेत स्थायिक होऊन अनेक वर्ष लोटली असतील आणि मला नीट माहिती नाही पण तुम्ही पूर्ण सिटीजन आहात, मतदान करण्याजोगे अमेरिकेचे. पण आजही हे जे आहेत, आपला भारत आपलं नीट चाललेलं आहे, ते जे इनहेरिटन्स आहे हा भारताचा, तर तो अजूनही डीएनए मध्ये आहेच तसा तुमचा इतक्या वर्षानंतर सुद्धा. हो ऑब्व्हियसली तुमच्या पिढीची तुम्ही जे अमेरिकन मंडळी आहात सगळी, म्हणजे जे आता भारतीय अमेरिकन झालेले आहेत, त्यांचा हा असा गोंधळ नाही होत थोडासा की ती मनाने तर आपण डोंबिवली, पुणे आणि ठाणे, कल्याण, मुंबईशी जोडलेलो आहोत, भारताशी जोडलेलो आहोत, अजूनही आपलं आपलं असा सारखा शब्द येतोय, पण आता कर्मभूमी मायभूमीत आता अमेरिका झालेली आहे. तर या द्वंद्वामध्ये कधी अडकण्यासारखं होतं ना. म्हणून मी एक ट्विट केलं होतं, इंडिया आणि USA खेळत होते तेव्हा. ते एक शब्द आहे म्हणे ABCD असा शब्द आहे अमेरिकेच्या लोकांसाठी, अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज देसी. आता तो शब्द ABCD? नो आय एम नॉट अमेरिकन बॉर्न. अमेरिकन बॉर्न नाही, पण अमेरिकेमध्ये ब्रॉट अप म्हणूया आपण एका अर्थानं करिअर वाईज. कन्फ्यूज नाही म्हणता येणार का ते सांगतो. कारण ते जेव्हा इंडिया USA मॅच झाली तेव्हा की कृष्ण कोणाला सपोर्ट करेल, देवकीला का यशोदेला? तर कृष्ण सपोर्ट करेल यशोदेला. आणि त्याला कोणी शिकवली निष्ठा? देवकीने. मला भारताने काय शिकवलं? माझं सगळं शिक्षण भारतीय करदात्यांनी केलं. ते अगणित उपकार आहेत, ते कसे फेडणार? पण त्यांनी मला काय शिकवलं? निष्ठा. मैंने तुम्हारा नमक खाया है सरदार. हां, तर त्याच्यामुळे मग गोली भी खानी पडेगी तर त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. तुम्ही जे म्हणता ना की हे आपलं मस्त चाललंय वगैरे, तरी इथला जो तरुण आहे मस्त चाललंय कम्पेअर्ड टू से लाईक बऱ्याच जगामध्ये. ऑब्व्हियसली, पण तरीही इथल्या तरुणाला अमेरिकेत यावंसं वाटतंय. आता तुम्ही ज्या काळात गेलात त्या काळात म्हणजे तुम्ही गुणवत्तेवर गेलेला होता. आता काय झालंय की H1B व्हिसा आणि ही सगळी प्रोसेस खूप कठीण झालेली आहे. तर ही किती कठीण होईल किंवा अमेरिकेत जाणं आता किती अवघड? मी काय तरुणांना सांगतो, अमेरिकेत यायचा ट्राय करा. की एवढी वेगळी विचाराची पद्धत असते ना, तुम्हाला नाही तिथे राहायला मिळालं तरी जस्ट तिथे काम करा, व्हिजिटर म्हणून नाही. काम केल्यावर त्यांना वेगळी पद्धत असते ना. म्हणजे एक अमेरिकन, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि मी असं बसलो होतो. मी दारू पित नाही, मी कॉफी पित होतो. तर तो अमेरिकन म्हणाला, अमेरिकेमध्ये पेन्सिल्वेनियामध्ये टर्कीचं शूटिंग करता येतं दुपारी 12 वाजेपर्यंत. तो नेम धरून बसला होता आणि दाबणार तेवढ्या त्याच्या लक्षात आलं 1 मिनिट झालंय 12च्या पुढे. तो अख्खा वेळ वाया गेला. तर सगळे भारतीय, पाकिस्तानी, इंडियन त्याला विचारत होते, अरे पण तू दुसरं कोण होतं तिथे? मी होतो ना. तर आम्हाला कळत नव्हतं त्याने का नाही मारला आणि त्याला कळत नव्हतं आम्ही हे का विचारतोय. त्याच्यामध्ये हा जो अमेरिकेतली विचाराची आणि दुसरं कसं असतं, एक 28 वर्षाचा मुलगा होता.
त्याला कार विकायचा धंदा होता. नुकतंच लग्न झालं होतं, छोटं मूल होतं, पैसेच नव्हते. दुसरं विश्वयुद्ध संपलं होतं आणि त्याला काही प्रमोशन नाही, बोंब झाली होती सगळी. त्याच्या डोक्यात आयडिया आली, 56 for 56, $56 महिन्याला द्या, 1956ची फोर्ड घरी जाऊन द्या. ली आयाकोका तो पुढे CEO झाला फोर्ड आणि जनरल मोटर्सचा. एका दिवसात वर्ल्डमध्ये EMIचा जन्म झाला. हे असं ते वेगळं थिंकिंग असतं ना, त्याच्याकरता मी मुलांना म्हणतो. आणि ते H1Bचं म्हणतो ना, महात्मा गांधी म्हणायचे, आता मी तर गोडसे असून महात्मा गांधींना कशाला कोट करते देव जाणे, पण महात्मा गांधी म्हणायचे की आता मी येतोय रस्त्यातून. पण असं काही नाही की सगळे गोडसे किंवा गोडसे असणारी सगळी मंडळी हे काय द्वेष करतील अशातला भाग आहे? तुम्ही का असं स्वतःला का लावून घेताय तुम्ही? नाही, मी द्वेष नाही करत आणि मी असं पण नाही म्हणत आहे की महात्मा म्हणजे सगळ्यातच महात्मा होते. ते मेडिसिनबद्दल पण बोलायचे, साफ चुकीचं बोलायचे. मी अगदी नम्रतेने सांगतो, मेडिसिनचा महात्मा मी आहे. हां, तर ते बोलत होते ते साफ चुकीचं होतं. मेडिसिनबद्दल जे बोलत होते ते तोडफोड चुकीचं होतं. पण महात्मा गांधी म्हणायचे, मी रस्त्याने चाललो आहे आणि एक गोरा मनुष्य येतो आणि तो गोरा मनुष्य माझ्याकडे असा बघतो की हा थुंकणार आहे रस्त्यात. तर मी त्या गोऱ्याला रेसिस्ट म्हणायच्या आधी माझे जे 1000 भाऊ आहेत जे थुंकतायत त्यांच्याशी बोलेन ना मी आधी. ते H1B अमेरिकेने बंद केला आहे आता, म्हणजे थोडे रिस्ट्रिक्शन. आपणच बँड वाजवला हो त्याचा, H1Bचा. खोटी सर्टिफिकेट्स, खोट्या युनिव्हर्सिटी, काहीही आहे. म्हणजे अरे ज्या मनुष्याला इंग्रजीच बोलता येत नाही तो प्रोफेसर वगैरे म्हणून येतोय तिकडे. म्हणजे सगळं कुठली चांगली सिस्टीम असेल तर त्याचा बट्ट्या बोळ कसा करून दाखवायचा ना, की त्याच्या आपला ना जो जुगाड आहे ना तो आपण सायन्सकडे लावायला पाहिजे. की आपण ना फार छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतून पडतो. आपण सायन्सकडे गेलो ना की त्याचं. तुम्ही म्हणालात भारताचं फार बरं चाललं, हे तुम्ही म्हणताय, तुम्ही भारतातून गेलेले आहेत. बाहेरचे लोक खरंच हे म्हणतायत का? कारण हॅपीनेस इंडेक्स वगैरे 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 अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात भारत खाली जाताना दिसतो, म्हणून बाहेरचे लोक हे म्हणतायत. आणि दुसरा प्रश्न पण सोबतच विचारतो, भारतात येताना किंवा भारतात आल्यावर तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायचीच असते? बरेच जण म्हणतात मला वडापावच खायचं असतो, हेच करायचं असतं. तुम्ही काय करता भारतात आल्यावर? नाही, पहिला म्हणजे तुम्ही जो विचारलात हॅपीनेस इंडेक्स वगैरे, आता तो जो रॉड होता जो नॉर्वेचा डिप्लोमॅट होता, तो नॉर्वेच्या नोबेल पीस प्राईज कमिटीचा हेड होता आणि तो एप्स्टीनकडून एवढे पैसे घेत होता. म्हणजे ज्या जगातल्या कमिट्या वगैरे असतात ना, बास झालं रे आता. काय ऑस्कर काय, नोबेल काय, मिशेलिन स्टार काय. तुम्ही म्हणा ना 1 वाडेश्वर, 2 वाडेश्वर, 3 वाडेश्वर, तुम्ही तुमचे स्टार द्या ना. ते मरे ना का ते नोबेल प्राईज, महात्मा गांधी पुरस्कार जाहीर करा ना, लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तुम्ही स्वतः पुरस्कार जाहीर करा, लोकांना येऊ द्या. आपण किती दिवस जगाच्या तोंडाकडे बघत बसणार? कॉलोनियल जी मेंटॅलिटी असते ती फक्त आपण नाव बदललं, बॉम्बेचं मुंबई, मुंबई बोलायचं, आणि तुम्ही लक्झरी अपार्टमेंट बांधली, त्याचं नाव जटायू ठेवलं. काळं कुत्रं जाईल का तिकडे? बब्रू वाहन जाईल का कोणी? नाव काय पाहिजे? एडवर्ड, जॉर्जियन ड्रीम वगैरे. म्हणजे आपल्या डोक्यातच ते असतं आणि तो ना बऱ्याच लोकांचा असतो. नेल्सन मंडेला एकदा केपटाऊनवरून कैरोला चालले होते विमानाने. तेवढा ते पायलट आला, तो काळा होता. त्याला माझ्या छातीत धडधडायला लागतं, याला चालायला प्लेन चालवता येतं की नाही. त्याला या गोऱ्या लोकांनी माझ्या डोक्यात एवढा खिलवाड केला आहे की आपण स्वतःच्याच हे विसरून बसलो आहे. हे एक गोष्ट झाली. त्याच्यामुळे भारताने आता असं काहीतरी करायला पाहिजे की जग त्यांच्याकडे येईल. क्या रंग रूप, क्या चाल, क्या जमाल है, वो भीड़ में भी चले तो तन्हा दिखाई दे, असं काहीतरी पाहिजे. आणि दुसरं भारतात करायला काय आवडतं म्हणजे म्हणजे भारतात जसं असतं तसं दुसरीकडे कुठेच नसतं. म्हणजे लिटरली म्हणजे काही म्हणजे गोष्टी. मी चुकत नसेल तर तुम्ही आज लँड झाला आणि आता तुम्ही पुण्याला जाणार आहात हां, किंवा जे काय आता तुम्ही पुण्याला असाल पुढचे काही दिवस, तर तुम्ही काय करणार? काय रवी गोडसे काय करतात अमेरिकेतून आल्यावर? नाही, अमेरिकेत तसं हल्ली सगळं, अमेरिकेत भारतात जे असतं ते सगळं मिळतं आणि आपले लोक पण आले ते आता ना म्हणजे भारतात असल्यासारखेच असतात. आता ते अमेरिकेमध्ये जास्ती सहभागी होत नाही, ते क्रिकेटच बघतात. म्हणजे अमेरिकन फुटबॉल वगैरे बघतील आणि असं आता नाही. अमेरिकन टीम पण आहे क्रिकेटमध्ये. हो, आणि अमेरिकन टीमच्या वेळेला मी अमेरिकेला हे करत होतो, चीअर करत होतो. आम्ही हरवलो होतो ऑलमोस्ट, तर ते मध्येच तो हा खेळून गेला. पण त्याला गंमत काय असते ना, असं ज्याला आपण वेगळं म्हणतो ना, तर पूर्वी CD विकायचे ना, तेव्हा एक मुबारक बेगमचं गाणं आहे, कभी तन्हाईयों में तुम्हारी याद आएगी. तर त्याची मला CD विकत घ्यायची होती. मी ते दुकानदार म्हटलं ते गाणं द्यावं. मी त्याला म्हणून बिडून दाखवलं, तर गावाला चांगल्या घरातला होता. तर तो म्हणाला कभी तन्हाई, त्याला सुना नाही आहे गाणं कभी. तर तिथून एक दूधवाला चालला होता, तुला हे गाणं नाही सुना आहे?
मी गाता हूं तुम बजाव म्हणून त्याने माझ्या हातात दुधाची चरबी दिली आणि सकाळी मी ते वाजवत होतो आणि 4-5 लोक जमले. हे फक्त भारतात शक्य आहे. कुठला किस्सा आहे हा? मुंबईतला? हा मुंबईतला like, हा, अच्छा, अनेक वर्षांपूर्वी वगैरे. हा अनेक म्हणजे सीडी विकायचे तेव्हा. हो, म्हणजे CD. मी ते कल्पनाच करू शकत नाही की हे गाणं ऐकलं नसेल कोणी नाही. पण ह्या ज्या गोष्टी असतात ना वेगळ्या, त्या फक्त भारतामध्ये होऊ शकतात. म्हणजे त्याची जी एक वेगळी मजा असते ना की ते नाही होत दुसरीकडे कुठे. म्हणजे ते फक्त इथेच करायला लागतं. तुम्ही घरोघरी पोहोचलात, तुम्ही एवढे पॉप्युलर डॉक्टर होतात की हिंदी चॅनल्स पण तुमच्या मागं लागलेले अहो असायचे. हिंदीत जास्त झाला आता. अलीगड बिलीगड मध्ये म्हणजे फुल तुम्ही तिकडे गेल्यावर पाय लागू ठाकूर वगैरे होतं. हा मग त्याच्यानंतर निपा व्हायरसचं एक मध्येच फॅड भीती सगळीकडे पसरलेली आपण पाहायला मिळाली. मग असे कुठले तरी आणखी एखादा रोग चायना वगैरे मधून येईल अशी पण भीती राहते. तर आता नेक्स्ट तुम्हाला काय वाटतं की समजा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आजारांच्या ज्या शक्यता, भीती, त्याचे होणारे दुष्परिणाम. पॅन्डेमिक 100 वर्षातून एकदा येतो शक्यतो. आता थोडं कमी होऊ शकेल कारण एवढी जंगलतोड होतीये. त्याच्यामुळे असे जे जंगलातले प्राणी आहेत ते जास्ती जवळ येतात. त्याला आपण झूनॉटिक स्पेसिस जम्प म्हणतो. अचानक वटवागळातून कुत्र्यांमध्ये. आणि कसं होतं ना, नीट विचार करायला लागतो. असा एखादा व्हायरस असेल जो खूप मारतो, तो गब्बर आहे, रामगडच्या होलीतल्या सगळ्या लोकांना मारलं, त्याचं पॅन्डेमिक नाही बनत. का बनत नाही माहिती आहे? रामगड बिचारं मेलं तर मेलं, पण रामगडची माणसं मरूनच जातात. ते बेलापूर मेरठला जाऊन येत. किंवा दुसरा व्हायरस आहे तो रामलाल आहे, तो सगळीकडे जाऊन नाचून येईल, पण त्याचा काही उपयोगच नाही कारण तो कोणाला मारूही शकत नाही. त्याच्यामुळे व्हायरस असा पाहिजे जो कमीही मारत नाही, जास्तीही मारत नाही, शिस्तीत मारतो. म्हणजे 3-4% मारतो. आणि लोकांना लक्षण झाल्यानंतर, संसर्ग झाल्यानंतर लक्षणं यायच्या आधी तो पसरवू शकत असेल तर त्याचं पॅन्डेमिक होतं. पण जरी असं पॅन्डेमिक आलं, H5N1चं येऊ शकेल कदाचित ऑक्टोबरमध्ये, जरी पॅन्डेमिक आलं तरी कोविडसारखं नाही होणार. का माहिती आहे? कारण ओमिक्रॉन नंतर कोविडने आपल्याला जो त्रास दिला त्यातला 99% त्रास आपण एकमेकांना दिला. 1% त्रास कोविडचा होता. पण कोविडच्या लसींच्या नंतर आज देखील अनेकदा हार्ट अटॅक, तुमच्या आतमध्ये जे कधी जाणवले नव्हते अशा प्रकारचे तुम्हाला इन्फेक्शन जाणवायला लागली, ॲलर्जीज यायला लागल्या, काही जणांच्या म्हणजे पटकन आजारी पडायला लागले. आमचे एक सहकारी आहेत, त्यांना पायामध्ये दुखणं आहे, त्यांच्या आमच्या ऑफिसमध्ये काम करतात ते, आणि त्यांनाही स्पेसिफिकली पोस्ट कोविड झालेलं आहे आणि आता ते दुखणं त्यांच्याबरोबर कायम असणार आहेत. तर कोविडच्या नंतर हे सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये काही लसीचा दुष्परिणाम, साईड इफेक्ट झाला का? कोरोना व्हायरसचे इफेक्ट आहेत का? आणि काही इफेक्ट आम्हाला आत्ताच्या काळात दिसतील का? त्याला काही 20 वर्ष जावं लागतील. कॅन्सर काही वेगवेगळ्या प्रकारचे जगात आता पसरू लागलेत की जे कधी ऐकले नव्हते. काय प्रकार आहे हा? तुम्ही बरोबर म्हणालात की हा कोविडमुळे झालं असू शकतं का? म्हणजे कोविड हा नॉवेल व्हायरस होता ना, त्याची आम्हाला काही कल्पनाच नव्हती. आणि कधी कधी कसं असतं ना, समजा ठाण्यामध्ये दरवर्षी 200 मुलींना लुपस होतो, सिस्टेमिक लुपस एरिथेमॅटोसिस, आणि ते चालू आहे 1818 वसई, म्हणजे मराठे हरले तेव्हापासून चालू आहे. समजा तेव्हापासून आपण दरवर्षी 200 मुलींना होतो. 2022 साली ज्या 200 मुलींना झाला असेल त्या म्हणाल्या आम्हाला असं कधीच नव्हतं, मागच्या वर्षी वॅक्सिन घेतली, यावर्षी लुपस झाला. आता त्या मुलींना कोण समजवणार? कधी कधी संख्याशास्त्राप्रमाणे ज्या गोष्टी होतात, बदलापूरला 12 सायकलचे ॲक्सिडेंट होतात दर महिन्याला किंवा समजा दर दिवसाला. तुम्ही बदलापूरचं मास वॅक्सिनेशन केलं, दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपवर न्यूज काय येणार? काल लस घेतली, आज पडलो सायकलवरून. म्हणजे त्याचा संबंध कसा जोडायचा, हे एक गोष्ट. दुसरं म्हणजे कोविडमुळे हार्टवर परिणाम झाला होता. आणि दुसरं कसं होतं, नुसतं कोविड नव्हतं, खिशात पैसे नाहीत, हृदयात आशा नाही, नुसते बसलेत. लोक काय उपासमारीने मरत नाहीत का? माझा एक पेशंट होता हिंदी, म्हटलं अरे क्या चाचा जी को क्या हुआ? तो अरे क्या चाचा जी को ऐसा बीच में रखा आइलैंड पे, सैनिटाइजर का दरिया बनाया, ऐसा तैर के जाते थे, 6 मास्क डालते थे. बोला कैसे अभी चाचा जी? बोला नहीं वो तो हार्ट डिसीज से ऑफ हो गए लेकिन कोविड नहीं हुआ उनको. तेव्हा जेवढा मूर्खपणा चालला होता ना आपला, की त्या तो जो सगळा कोविडचा इफेक्ट होता तो आता पुढच्या वर्षापर्यंत निघून जाईल. आणि दुसरं कसं होतं ना, स्ट्रेस पण खूप झाला ना लोकांना. स्ट्रेस हा कितीतरी वाईट असतो. म्हणून ते म्हणतो तुम्ही स्ट्रेस कमी केलात ना तर तुम्हाला सर्वात हा बेस्ट मी मेडिसिनचा ॲडवाईस देईन तुम्हाला. तुम्ही स्ट्रेस कमी करा. आणि डायबिटीज हा भारतासाठी पण आणखी जास्त छुपा स्लीपर टाईप 2 डायबिटीस. हो, तर त्याच्यापासून पण कसं तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या स्टाईलमध्ये? अगदी सोपं आहे बघा.
चायनामध्ये आता सर्वात जास्ती आहे. त्याच्यानंतर डायबिटीसचे 2 प्रकार असतात, टाईप 1 टाईप 2. टाईप 1 हा खूप रेअर असतो, तरुणांना होतो. समजा इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये काम करणारे मजूर आहेत, ते एका फॅक्टरीत काम करतात, त्याचं नाव आहे पॅन्क्रियास. टाईप 1मध्ये ते फॅक्टरीतले सगळे मजूर मरून जातात. एकच उपाय उरतो, बाहेरून मजूर आणणं, म्हणजे इन्सुलिन घेणं. तो वेगळा विषय, ते खूप कमी आहेत आणि त्याच्यावर खूप मोठं संशोधन आता चीनमधून येत आहे, ते आपण बघूया. टाईप 2 डायबिटीसमध्ये काय होतं की ते मजूर आळशी होतात. त्याच्यामुळे समजा तुम्ही विटा म्हणजे शुगर खात असाल, ती येऊन साचते, साचल्यावरती गटारात पडते, म्हणजे युरिन. मग जास्ती युरिनला होणं, लघवी जास्ती होणं, तहान लागणं, भूक लागणं. तर टाईप 2 डायबिटीसचे पण 2 भाग असतात. एक म्हणजे ज्यांना खूप प्रमाणात आहे त्यांची वेगळी ट्रीटमेंट असते, इन्सुलिन. बहुतेक सगळे लोक असतात, करोडो लोक आहेत भारतामध्ये, 20-25 करोड लोक असतील की जे डायबिटीसबरोबर आता अफेअर चाललं आहे त्यांचं. तर ते डायबिटीसकडे झुकत आहेत. त्या लोकांना, त्या 25 कोटी लोकांना आपण वाचवू शकतो. अगदी सोपं आहे. शक्य असेल तर वजन कमी करायचं. वजन कमी झालं नाही तर दुःख नाही करायचं. निरोगी आणि लठ्ठ हे बेस्ट आहे हडकुळ आणि रोगट होण्यापेक्षा. नसेल वजन कमी होत तर ठीक आहे, आईबाप नाही बदलू शकत जत्रेमध्ये आपण, अनुवांशिक असेल. भूक लागेल तेव्हाच खायचं, शक्यतोवर व्यायाम करायचा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्यायाम करायचा. प्रश्न आता तुम्ही बसून विचारताय, उभे राहून नाही विचारू शकता, त्याच्यामध्ये जास्ती एनर्जी जाईल. लिफ्ट नाही वापरायची, शक्य असेल तर चालत जायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही विचार पण नाही करू शकत. तुम्हाला डायबिटीस असेल ना, बॉर्डर लाईन, तर तुम्ही 1 आठवडा स्ट्रेस कमी करून बघा तुमच्या शुगर नंबरचं काय होतं आहे. स्ट्रेसबद्दल कंटिन्यू बोलताय, स्ट्रेस तुम्ही बोलता आहात. तुम्ही काय म्हणता की बडे दिलवाला आणि छोटे दिलवाला तुमच्या व्हिडिओत कायम तो असतो. तर ते हे स्ट्रेससाठी उत्तर आहे का, तुमचं उत्तर आहे का ते? नाही, स्ट्रेसचं कसं असतं ना, तुम्ही स्ट्रेस घेता तर तुम्ही स्ट्रेसचा स्ट्रेस घ्यायचा. म्हणजे आपण स्ट्रेस घेतला तर आपल्याला डायबिटीस होईल असा स्ट्रेस घ्यायचा आणि मग तो स्ट्रेस येऊच नाही द्यायचा. समजा आता तुम्ही आपल्या ड्रायव्हिंगमध्ये असतं, कोणीतरी कट मारला तुम्हाला, तुम्ही म्हणा अरे विचार करायचा आपला मित्र गाडी चालवतोय, मग अचानक राग कमी होतो. आणि कसं असतं ना की तुमच्याशी कोणी वाईट वागला तर त्याचं बिचाराचं काहीतरी दुसरं चाललं असेल, त्याच्याबद्दल तुम्ही रागावलात, तुम्ही त्याला काही बोललात, मग ते अजून अजून वाढत जातं ना. तर एवढं तुम्ही शांत राहायचं ना की लोकांच्या डोक्यात जायला पाहिजे की हा मनुष्य एवढा शांत कसा आहे. इतरांना स्ट्रेस यायला पाहिजे की तुम्ही, आणि तुमच्या एवढा म्हणजे मस्त चालू ठेवायचं. आणि काही असेल, समजा तुमची गाडी बंद पडली आणि सगळे लोक अरे का गाडी बंद पडली, आता कसं कामात, अरे आज पाऊस पडत असता तर मी भिजलो असतो, आता मस्त चालत जाणार गाणं म्हणत. तर हा जो असतो ना, वो कहते हैं रंजिश की सब बातें भुला दे, मोहब्बत करे खुश रहे मुस्कुरा दे. तर त्याच्यामुळे तुम्ही हसत राहिलात ना तर, आणि तुम्ही अँगल शोधू शकता कुठल्याही गोष्टीमध्ये याचा, की बाबा आपण ऑस्ट्रेलियाबरोबर हरलो T20 फायनल, आपण काय म्हणतो अरे पाकिस्तानबरोबर हरलो असतं तर लाजच गेली असती, खुश. तर म्हणजे यू कॅन ऑलवेज फाइंड अ अँगल टू बी हॅपी. म्हणजे त्याला काय असं, आणि त्याच्यावर काय टॅक्स नाही लागत खुश व्हायला, आणि त्याच्यामुळे खरंच तुमची शुगर कमी होते. म्हणजे जर का कोणी तारुण्यात गेलं तर बघा, ही डाईट यंग, आता तो आयुष्यभर तरुणच राहिला कारण तो त्या विशिष्ट वयात. क्या बात आहे, क्या बात आहे. आय नॉट थॉट अबाउट इट. आणि ते असं कॅथलिक धर्मामध्ये म्हणतात की ज्या देवाला जी लोक आवडतात त्या लोकांना देव लवकर बोलवून घेतो. त्याच्यामुळे ते म्हणतात की कॅथलिक मधले सगळे फादर विदर आहे ते खूप जास्त जिवंत राहतात. सर, तुम्ही बोलताना सतत एखाद्या मूवीचा रेफरन्स, एखादा डायलॉग, एखादी उर्दूतला शेर, शेरो शायरी, हा सगळा व्यासंग कुठून? म्हणजे आत्ता सुद्धा तुम्ही ती ओळ बोललात तिथून? नाही, व्यासंग कसं असतं ना, ते म्हणजे असं एवढं एक तर बरोबर वाटत नाही लोकांना, डॉक्टर वगैरे याचा मूवीचा. पण तुम्ही मूवीचा एक संदर्भ दिलात ना की म्हणजे ते पटकन त्या एवढं क्लिअर होऊन जातं ना, म्हणजे त्या लोकांना तो संदर्भ लागला की त्याला म्हणे की एकदम हाय लेवलची मीटिंग चालली आहे, कोविडवर काय करायचं. त्यांनी मला विचारलं, म्हटलं अरे रामलाल आणि अहमद मियाच्या मीटिंगला तुम्ही हाय लेवल मीटिंग काय म्हणता, डॉक्टर कुठे आहेत त्या मीटिंगमध्ये, म्हणजे पॉलिटिशियन आहे ना. म्हणजे त्या एका याच्यामध्येच तुम्हाला काय म्हणायचं आहे. किंवा मार्चच्या वेळेला मी मार्चच्या बाजूने होतो ओरिजिनल कोविडच्या वेळेला, ओमिक्रॉन नंतर काही पॉईंट नव्हता, तेव्हा मी मोगल आझममधला डायलॉग टाकला होता गाणं, पर्दा नहीं जब कोई खुदा से
बंदो से पर्दा करणार. आणि कधी कधी काय होतं, मी एका मीटिंगमध्ये होतो आणि मोठे डॉक्टर होते भारतातले, तर चहा बिस्किट वगैरे आपलं ते बुडवून खात होते. मग अमेरिकेत करत नाही ते, मस्त लोक गळत बिळत होते, सगळं मस्त झालं. आणि मग मीडिया आला, कॅमेरे बिमेरे घेऊन आले, लावल्यानंतर लगेच भारतातल्या डॉक्टरनी मास्क लावले. तर म्हटलं अरे तुम्ही आता माझ्या गालाला गाल लावून बसला होता, मला भीती वाटाय पापी पिपी घेतो का मनुष्य. तर तो आता मला कोविड झाला असता तर आपण एकमेकांना दिला असता ना, आता नौटंकी कशाला मास्कची तर त्याच्यामुळे एक अमेरिकेच्या बाबतीत वेळेची मर्यादा आहे सुद्धा मला लक्षात ऑफकोर्स घ्यायची आहे. आहे. न्यूयॉर्कमध्ये ममदानी यांचं निवडून येणं हे फार वेगळ्या प्रकारे बघितलं गेलं. अमेरिकेसारखं एक मोठं मल्टीकल्चरल अशा प्रकारचं शहर आणि त्याच्या जोडीला 9/11ची पार्श्वभूमी, त्यानंतर ममदानींचं निवडून येणं, ममदानींची एक लेफ्ट लिबरल प्रतिमा असणं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एक अमेरिकन इंडियन आणि खास करून ममदानी तिकडे येत असताना भारतामध्ये मात्र गंमत म्हणजे जिकडनं सगळे मायग्रंट्सच आहेत तिकडे गेलेले, पण भारतामधला एक बहुसंख्य वर्ग जो प्रामुख्याने एक प्रस्थापित राजकारण्याच्या बाजूचा आहे वेगळ्या प्रकारे, त्याचं म्हणणं की म्हणजे ममदानी कशाला अशा अर्थानं. तर तुम्ही स्वतः एक मायग्रंट आहात, तुम्ही अमेरिकेतले आहात, तुम्ही अमेरिकन मराठी भारतीय आहात, तुम्ही ममदानींचं निवडून येणं कसं पाहता? कसं असं ना, विन्स्टन चर्चिल म्हणायचा आणि भारतातले लोक वैतागतात विन्स्टन चर्चिलचा, पण मी म्हणतो तसं कौतुकसुद्धा विचार करून करायला पाहिजे. भारतातल्या ब्रिटिश आर्मीच्या लोकांना पेन्शन नसायचं. चर्चिलने त्याच्या स्वतःच्या नोकराकरता पेन्शन ठेवलं होतं स्वतःच्या खिशातून. तो किती वाईट मनुष्य असेल, पण अशा गोष्टी आपण पण असं काही करू शकतो का? चर्चिल म्हणायचं तुमचं जेव्हा वय 25 असतं तेव्हा तुम्ही लिबरल नसाल तर तुम्हाला हृदय नाही, आणि तुम्ही 40चे होता तेव्हा तुम्ही कन्झर्वेटिव्ह नसाल तर तुम्हाला डोकं नाही. आमची हिलरी क्लिंटन 25 वर्षाची होती तेव्हा कन्झर्वेटिव्ह होती आणि 40 वर्षाची होती तेव्हा लिबरल झाली, म्हणजे बघा आता राईट. पण ममदानीचं कसं आहे ना, न्यूयॉर्क हे तसं अमेरिकेत म्हणजे फारच लेफ्ट लिनिंग शहर आहे, ते वेगळंच आहे एकदम न्यूयॉर्क. आणि तो हल्ली ना पॉलिटिक्समध्ये थोडा चार्म लागतो. तो ममदानीला तुम्ही आवडो किंवा न आवडो, चार्मिंग आहे तो बोलायला वगैरे, त्याच्यामुळे त्याचं निवडून येणं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सोपं असतं. आणि त्याच्या काय पॉलिसीज आहे ते दिसेलच ना. मार्गारेट थॅचर काय म्हणायची की कम्युनिझम डझंट वर्क. वाय? बिकॉज सून यू रन आउट ऑफ अदर पीपल्स मनी. त्याच्या सगळ्या आयडिया दुसऱ्याच्या पैशाच्या डोक्यावरच असतात राईट. तर त्याच्यामुळे म्हणजे टॅक्स किती करणार ना तुम्ही लोकांना, मग लोक निघून जायला लागतात तिकडनं. पण असा मनुष्य निवडून आला. 2008 साली ओबामा निवडून आला. ओबामाचं मधलं नाव होतं हुसेन. हुसेन हे मधलं नाव असलेला 2008 मध्ये सप्टेंबर 11 नंतर 7 वर्षांनी मनुष्य निवडून येऊ शकतो एवढ्या मोठ्या बहुसंख्येने. म्हणजे अमेरिकेमध्ये असं काही बघतच नाहीत ते खरंच, जातपात वगैरे, तर त्याच्यामुळे खरंच बघत नाहीत. संस्कृत किंवा डॉक्टर की संस्कृत सिनेमाचे हे सगळे वाक्य वगैरे सगळं ठीक आहे, पण पिक्चर करायचं आपलं करायचं आहे हे कुठनं डोक्यात आलं? अरे हा एक विषय. पिक्चरचं काय तुम्ही 2-3दा मगाशी म्हणाला. मी 4 मूवीज बनवले म्हणजे मला मी पहिल्यापासून नाटकं वगैरे करायचो. पिक्चरचं माध्यम मोठं आहे, मग मी 4 कोणत्या स्पर्धा केल्या नाटकातल्या किंवा कोणती नाटकं केली? नाही नाटकं म्हणजे मी एकांकिका वगैरे करायचो राईट. आणि मला तो ना बायकोने खूप मदत केली. तिने मला सांगितलं तू मूवी बनव, लोक काय वाटेल ते बघतात रे, बनव राईट. पिक्चर आहे अम्नेशियाबद्दलचा, तो खूपच म्हणजे त्याची इंटरेस्टिंग हो, इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि तो मोठा थिएट्रिकल रिलीज पण झाला होता त्याचा. ते सांगा काहीतरी. तेव्हा ना नेमकं कोविड नव्हता. त्या कोविडमध्ये लोक ओळखायला लागले. त्याच्या आधीमध्ये लोकांना पाठवून मी जसे भाऊसाहेब पाठवत होते पानिपतावर लोकांना लढायला, तसं मी त्यांना थिएटरला पाठवत होतो. आता कोविड नंतर तर मी लोकांना आता मी तो युट्यूबवर टाकतोय आणि हिट करून दाखवतो तो पिक्चर. 4 आहेत माझे मूवीज. एक माझा शेवटचा प्रश्न आणखी काही नसेल तर ते म्हणजे AI सध्या बोलबाला आहे. भारताचा शेअर बाजार आता काल मार्केट जेव्हा या आठवड्याचं संपत होतं त्यावेळी त्याच्यामागे एक AIच्या बाबतीतले काही प्रिडिक्शन्स जे काही जगात फिरत आहेत त्याचा तो इम्पॅक्ट मानला जातोय. आणि बऱ्याच जे काही आर्टिकल्स येतात त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं, त्यांचं म्हणणं की AI तुम्ही कल्पना करू शकत नाही या लेवलचं डिस्क्रिप्शन आणणार आहेत, टू बी कम्पेअर्ड ओनली विथ कोविड एरा इफ ॲट ऑल, नाही तर त्याच्यापेक्षा जास्तच पलीकडे. तुम्ही AIची मातृभूमी असलेल्या देशातून आहात, तर काय नेमकं कशा प्रकारे बघताय, काय होणार आहे पुढे? म्हणजे तुम्ही एखादी करिअर निवडताय, करिअर निवडताना असं काहीतरी निवडा की जो जॉब AIने पटकन रिप्लेस केला जाणार नाही. म्हणजे रेडिओलॉजिस्ट बनण्यापेक्षा ऑर्थोपेडिक सर्जन बना. कारण आता रेडिओलॉजी, पूर्वी माझ्या लहानपणी आम्ही स्वतः फिल्म बघायचो.
आता तर आम्ही असे बघतो काही कळत नाही हो आम्हाला. उगाच त्याच्यात आम्ही स्टेथोस्कोप टाकतो व्हिडिओमध्ये, त्याचं आम्ही फिल्म बघतो, काय ॲब्सोल्युटली ओके ठो कळत नाही आम्हाला त्यातलं. तर त्याच्यामुळे ती स्टाईल असते. तर रेडिओलॉजिस्ट बनण्यापेक्षा मग ऑर्थोपेडिक सर्जन बना. असं काहीतरी काम करा की जे AIने रिप्लेस करणं खूप कठीण आहे. आणि कसं होईल ना, याला 5-10 वर्ष अजून लागतील आणि काही काही गोष्टी नाही चालत. जेवढ्या वाटतात आपल्याला चालल्या असत्या तेवढ्या नाही चालत. त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टी पण होऊ शकतात. तसं काही AIचा एवढा इम्पॅक्ट नाही होणार. आणि जसं AIमुळे जॉब जातील तसे जॉब करूच नये काही लोकांनी, अशी पण व्यवस्था होईल ना. त्याच्यामुळे म्हणजे मग कामच करायला जर का काही पैसे नाही लागले तर मग तुमचा खर्च सुद्धा कमी होईल. म्हणजे आपण त्याच्याकडे असा प्रॉब्लेम म्हणून बघण्यापेक्षा आपण त्याच्याकडे की बाबा चांगलं काहीतरी होणार आहे अशा दृष्टीने पाहिलं तर अजून चांगलं होईल. कार्यक्रमाच्या शेवटी गप्पांचा अंत किंवा समारोप करत असताना एखादा गाण्याच्या 1-2 ओळी, तुम्ही मगाचपासून अनेक ठिकाणी रेफरन्स देताय, एखादा शेरो शायरी किंवा कविता आवडती किंवा गाण्याच्या 2 ओळी कुठलाही चालेल. म्हणजे कुठलाही चालेल. नाही गंमत काय झाली, त्याचं ना शेर असतो ना, तो मला ओढून ताणून नाही आणताय, तो त्या क्षणी असा चपखल बसायला लागतो. तर मला त्यांनी हिंदी व्हिडिओवर बोलवलं होतं आणि लाईव्ह होता, मला माहितीच नव्हतं. त्याला कोविड का नाही जाते इंडियातून. म्हटलं अरे कारण तुम्हाला जायला नको येतोय. उफ तबस्सुम हल्का हल्का हाय वो भीगी भीगी पलके, वक्ते रुखसत उन पे गरा था लम्हाए रक्सत हमसे ज़्यादा. तर ते मी एका मराठी शोमध्ये सांगितलं. तर ते बोलले की असं मराठी का नाही सुचलं तुम्हाला. म्हटलं अहो शो हिंदी होता. त्याला पण असं तुम्ही मराठी सुचलं तर कुठलं गाणं सुचेल तुम्हाला, काय वाटतंय काय असेल. की आपले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनाच कोविड जायला नको आहे. कारण त्यांना आता सवय झाली आहे ना त्याची. पापण्यांची बांधून तोरण डोळ्यावरती, ही नजर उधळते काळजातली पिरती, जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाओ रंग. हे म्हणजे आपल्या लोकांना ते जे चिल्लर टास्क फोर्स वगैरे होता त्यांना तो एवढा आवडला होता कोविड, कारण आयुष्यभर त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं. आता अचानक टास्क फोर्स वगैरे काय वाटेल ते फरमानं काढता येईल काय, म्हणजे पण फार त्रास दिला आपल्या लोकांना त्यावेळेला. या आमच्या रंगमहाल तर नाही, न्यूज महाल म्हणूया आपण याला. त्या न्यूज महालामध्ये आपण आलात आणि गप्पांची छान मैफल रंगली. आणि हे मात्र खरं आहे की तुम्ही लगेच जाऊ नये असं आम्हाला किती वाटत असलं तरी तुम्हाला जायचंय, पुण्याला जायचंय आणि तिथे पुन्हा गप्पांचे फड रंगवायचे आहेत. आणि त्यालाकडे तिकडे तर काय अंतच नाही, तिकडे गप्पाच गप्पा आहेत तशा. त्यामुळे पण तुम्ही वेळ दिलात आणि थेट अमेरिकेहून आल्यानंतर थेट आमच्याकडे आलात. यासाठी पुढारी न्यूजतर्फे आपले आभार. आणि डॉक्टर रवी गोडसे यापुढेही आम्हाला सोशल मीडियातून आणि अशाच कार्यक्रमातून भेटत राहतील ही अपेक्षा. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर रवी गोडसे आपल्या गप्पा लाईव्ह या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी थेट अमेरिकेहून आल्यानंतर आमच्या पुढारी न्यूजच्या कार्यालयात आले आणि या गप्पा झाल्या. त्यांच्या या गप्पांसह आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.